नमस्कार, मी जया रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भरली शिमला मिर्च. चला रेसिपी सुरू करूया. इथे मी शिमला मिर्च बनवण्यासाठी 4 शिमला मिर्च घेतलेल्या आहे. कोवळी आहे शिमला मिर्च, कोवळी बघून घ्यायची आहे. त्यानंतर त्याला खालच्या बाजूनं न कापता इकडून कापलेला आहे मी, कारण ती मग पुरी अशी तुटून जाते. त्याच्यामुळे त्याच्या आतल्या ज्या बिया असतात त्या संपूर्ण अशा काढून घ्यायच्या आहे. अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इकडून नाही कापायचं आहे, पुढून कापायचं आहे. मी सर्व शिमला मिर्चमधल्या बिया काढून घेतलेल्या आहे. वाटणासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे. खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे. खोबरं 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मी आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहे. कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिक्सरला बारीक वाटून घ्या आणि ते सर्व एका प्लेटीत काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात लाल तिखट आणि घरात जेवढे मसाले असतील तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव केल्याने चांगला मसाल्यांचा फ्लेवर त्याच्यात उतरतो. त्यानंतर हे सर्व मिश्रण ढोबळी मिरचीत म्हणजे शिमला मिर्चमध्ये भरून घ्यायचं आहे. असं खूप भारी लागते अशी शिमला मिर्च भरली. तुम्ही अजून जया रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. छान छान रेसिपी बघण्यासाठी फॉलो करा जया रेसिपीला. तर इथे मी कढईत तेल घेतलेलं आहे. जिरे मोहरी तडतडली की त्यानंतर ढोबळी मिरची टाकलेली आहे. लगेच तो उरलेला मसाला नाही टाकायचा आहे. मिरचीला चांगले असे डाग पडून द्यायचे आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी. झाकण ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर तो उरलेला मसाला पण याच्यात टाकून घ्यायचा आहे. थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी तुमच्या मनाप्रमाणे टाकू शकता आणि झाकण ठेवून मस्त कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. आणि 15 आणि 20 मिनिटातच आपली मस्त अशी भरली शिमला मिर्च तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त शिजलेली आहे शिमला मिर्च. एकदम भारी आणि चविष्ट लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.